PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हूँ तेरा दीवाना भाग 22. लेखिका प्राची सोळे. रात्री सारं सामसूम झाल्यावर तो परत येणार होता. मिशन नताशा टोनी. आता त्याला लंडनला जाण्याची खूप घाई झाली होती. मस्त शिळ घालत तो तिथून बाहेर आला. रस्ता निर्मनुष्य होण्याची वाट पाहायची होती. कथा पुढे सुरू. अविनाशने एका हॉटेलमध्ये जेवण उरकले. काम करायचे तर शरीरात ताकद हवीच. भरपेट जेवल्यावर तो थोडा वेळ रस्त्यावर फिरला आणि ती वेळ आली. 12 वाजून गेले. त्या बंगल्याच्या कॉलनीत सामसूम झाले. कोणाच्या तरी बंगल्यातले मध्येच भुंकणारे कुत्रेही शांत झाले. प्राणी असले तरी झोप त्यांनाही येत होतीच. अविनाशने त्या कॉलनीत जाणारा अजून एक रस्ता शोधून काढला होता, जो मागच्या बाजूने होता. त्या बाजूला भिंत होती, जी अंधारात होती. अविनाशला ती भिंत ओलांडून येणं शक्य नव्हते. काळा कोट हॅट घातल्यामुळे तिथल्या काळोखात तो मिसळून जात होता. अविनाश भिंतीवरून अलगद खाली उतरला. त्याने नताशाचा बंगला पाहून ठेवला होता. बंगल्याजवळ पोहोचल्यावर तो थांबला. गेट बंद होता. गेटमधून न जाता तो बाजूला असलेल्या गच्च झाडीत शिरला. लपत-छपत बंगल्याच्या पायऱ्या पार करून व्हरांड्यात आला. बंगल्याला काचा होत्या. पूर्ण बंगला गोल फिरून कुठली खिडकी उघडी आहे का ते चेक करू लागला. अविनाशचं नशीब आज जोरावर होते आणि त्याला एक खिडकी फक्त लोटून ठेवलेली सापडली. त्याने हळूवार शिळ घातलीच. हलका धक्का देऊन ती खिडकी आतल्या बाजूला ढकलली. आत डोकावून त्यांनी पाहिलं. ते किचन होते. अविनाश स्वतःचा तोल सांभाळत खिडकीवर चढला आणि आत ओट्यावर पाय ठेवून खाली उतरला. आत मिट्ट काळोख होता. असणारच. किचनमध्ये रात्रीचा कोण येतो? आता अविनाशला घाई करायची होती. एवढ्या बंगल्यात टोनी कुठे आहे हे त्याला शोधायचे होते आणि सोबत त्या नताशालाही. जर ती खरंच त्याची बायको असेल तर इथेच असणार. चोर पावलांनी अविनाश किचनच्या दाराजवळ आला. तो मोबाईल सायलेंट करायला विसरला नव्हता. किचनमधून बाहेर येऊन त्याने काळोखात हॉल गाठला आणि समोर काही अंतरावर असलेलं अगदी मंद उजेडातलं दृश्य पाहून तिथेच थांबला. डोळे फाडून तो समोर पाहत राहिला. त्याला शोधायचे काहीच कष्ट करावे लागले नाहीत, कारण त्याच्या डोळ्यासमोर खुद्द नताशा आणि टोनी बसले होते. त्यांच्या समोरच्या टेबलावर दारूने भरलेले ग्लासेस आणि 2-3 बॉटल्स होत्या. 2 ऑलरेडी रिकाम्या झाल्या होत्या. श्वास रोखून अविनाश थांबला. पण तिथे उभं राहणं धोक्याचं होतं, कारण हॉल जरी मोठा असला तरी तो मंद उजेड सगळीकडे थोडा पसरला होता आणि हॉल खूप उंची काचेच्या वस्तूंनी भरला होता. चुकून त्याचा कुठे धक्का लागला तर त्याचा इथेच दी एंडही झाला असता. न जाणो, कदाचित नताशाकडे गनही असेल. पुन्हा स्वतःला सावरत अविनाश किचनच्या काळोख्या जागेत आला. किचनला दार होतेच, वर मोठा जाड पडदाही होता. त्याला बेमालून तिथे लपता आले असते. अविनाश पडद्यामागे गेला. त्यापूर्वी त्यांनी मोबाईल काढून त्यावर रेकॉर्डिंग चालू केले. या असल्या रेकॉर्डिंगवर त्याचा जाम भलताच विश्वास. माणसं खोटं बोलू शकतात, फसवू शकतात, पण रेकॉर्डिंग नाही. आणि आव्हान द्यायचं झालंच तर फॉरेन्सिक रिपोर्टही खोटं ठरू शकत नाही. रेकॉर्डिंग ऑन करून ते दोघे आता काय बोलतील याकडे त्याचं लक्ष लागलं. काहीतरी अतिमहत्त्वाचे कळू दे. तो देवाकडे प्रार्थना करू लागला. आणि यासाठीही त्याला जास्त वाट पाहावी लागली नाही. टोनीला चांगलीच चढली होती हे त्याच्या देहबोलीवरून समजत होते. नताशाने क्रेप टॉप आणि शिफॉनची पीच कलरची शॉर्ट घातली होती. तिच्या गोऱ्या मांड्या अविनाश हावरटासारखा बघत होता. पण थोडा वेळेस, कारण टोनीने थोबाड उघडलं. नताशा, स्वतःच्या हजबंडला नोकरासारखं किती दिवस वागवणार ग? टोनी जीभ जड झालेल्या आवाजात अडखळत बोलला. का? तुला त्रास होतोय का? आपलं काम काय आहे तुला माहिती आहे ना? नताशाने आवाज चढवत म्हटले. चिल डार्लिंग, चिडतेस कशाला? पण साला तो अविनाश आपल्याला जरासुद्धा आवडला नाही. तुझ्या न आवडण्याने काय फरक पडतो रे? फरक पडतो मूर्ख साली. अरे त्याचे डोळेच सांगतात किती धोकेबाज शातीर आहे तो. त्याच्या लिप्सवर एक आणि मनात दुसरं असतं. थोबाड सांभाळून बोल, नताशा गुरकावली. पण मरू देते. आपल्याला त्याला थोडेच दिवस झेलायचे आहे, मग त्याला गायब करू. ओठाला ग्लास लावत नताशा म्हणाली.
त्याला काय काम दिलेस? टोनीने विचारले. सायलीला पकडून मारून टाकण्याचे, नताशा थंडगार आवाजात बोलली. अरे वा, भारीच काम केले आहेस. आता सायली पण त्याच मार्गाला जाणार. डॅम प्रिटी, टोनी विचित्र हसत म्हणाला. अविनाश टोनीच्या या वाक्याने हादरला. सायली पण त्याच मार्गाने जाणार म्हणजे? त्याने ते दोन माकडं काय बोलतात हे ऐकण्यासाठी कान टवकारले. हो, जायलाच हवं तिला. माझ्या मार्गात येते. मग कसं सहन होणार? सलोनीचा मृत्यू कसा दर्दनाक झाला आठवतोय ना? हनीमून साजरा करायला जात होते. तिची प्रेतयात्रा निघाली. नताशा जोरात हसली. हो, पण त्या ॲक्सिडेंटमध्ये आरो मेला असता तर? कसा मरणार? तूच ट्रक चालवत होतास ना? धडक ज्या बाजूला सलोनी होती तिथेच दिली होतीस. मग मरायला तर तिलाच हवे होते ना? अजूनही ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरू आहे म्हणे. यावर दोघेही खळखळून हसले. म्हणजे आरवच्या कारचा ॲक्सिडेंट ह्या महामायेने घडवला आहे? सलोनीचा खून झालाय, हा टोनी होता तो ड्रायव्हर? अविनाशला एकावर एक धक्के बसत होते. त्याचं रेकॉर्डिंग चालू होते. आता हा मूर्ख अविनाश सायलीला मारेल, मग त्याचं फुटेज बनवायचं आणि द्यायचं पोलिसांना. सडू दे जेलमध्ये कायमचा. तसंही त्याचे छोटे मोठे गुन्हे बाहेर येतीलच. मग ओरडला तर त्याचं कोण ऐकतंय? सायली टोनीला रोखत बोलली आणि इथे अविनाशच्या डोळ्यात आगीचा वणवा पेटला. माझ्याशी एवढा मोठा धोका? गद्दारी करणारी? एका क्षणासाठी त्याला वाटलं अस्सं जावं आणि नताशाचा गळा दाबावा आणि टोनीला कुत्र्याची मौत द्यावी. पण ही वेळ घाईत निर्णय घेण्याची नव्हती. अविनाशसमोर कुबेरचा खजिना ओपन झाला होता. त्याला आता फक्त भरभरून घ्यायचे होते. हे रेकॉर्डिंग आरवपर्यंत पोचलं आणि त्याची जबर किंमत वसूल करायची आणि इथे कायमचा रामराम करून निघून जायचे. अविनाश खुश झाला, पण त्याच्या डोळ्यांनी काहीतरी टिपले आणि कानांनी काहीतरी ऐकले. हे, गो गेट सम आईस क्यूब्स. संपलेत बघ. नताशा आईस बॉक्सकडे इशारा करत बोलली. येस हनी, ब्रिंगिंग. असं म्हणून टोनी उठला. किंचित तोल गेला पण सावरला. तो किचनच्या रोखाने येऊ लागला आणि अविनाश भूत पाहावं तसं बघत होता. टोनी आला तर लाईट नक्की लावेल. अविनाश पडद्याच्या आडोशाला उभा होता आणि तिथे तो मोठा फ्रीज होता. टोनी येण्याच्या आत त्याला काहीतरी लवकर करणे गरजेचे होते. टोनी पावला पावलाने अडखळत पुढे येत होता. अविनाशने किचनमध्ये भरभर नजर फिरवली. लपण्यासाठी जागा पाहू लागला आणि अविनाशने पाहिलं. किचनमध्ये एका कोपऱ्यात ठेवलेली मोठी स्टीलची टाकी दिसली. या मॉड किचनमध्ये ती जरा विसंगत वाटत होती, पण आता त्याला तिचाच आधार होता. अविनाश तीरासारखा तिकडे धावला. झाकण उघडले. सुदैवाने ती रिकामी होती. अविनाशने स्वतःला तीत कोंबले आणि शांत बसून राहिला. टोनी किचनमध्ये आला. काळोखात त्याने बटन शोधून लाईट लावला. उजेडाने डोळ्यावर अंधारे आले. जास्त झाल्याने धुसर दिसत होते. टोनीने फ्रीज उघडला. आईस बॉक्समध्ये आईस क्यूब्स भरले व फ्रीज बंद केला. उजेडात डोळे मिचकावत त्याने किचनवरून नजर फिरवली आणि त्याच्या नजरेला काहीतरी विचित्र दिसले. स्टीलच्या टाकीचं झाकण जमिनीवर होते आणि टाकी उघडी होती. पुन्हा एकदा डोळे चोळून त्याने पाहिलं. टाकीचं झाकण लावलंच नाही. आयला, जास्त झाले मला. स्वतःशी बोलत टोनीने ते झाकण लावायला पुढे येऊ लागला. अविनाश घामाने डबडबला. जर टोनीने त्याला पाहिलं तर गजब झाला असता. नताशाने त्याला त्या टाकीतच चिंडलं असतं. अविनाश श्वास रोखून बसला तर टोनी टाकीकडे येत होता. टोनी अडखळत त्या टाकीकडे चालू लागला. अविनाश श्वास रोखून बसला. टोनी काही पावलांवर होता. तो नताशाच्या आवाजाने जागेवरच थांबला. टोनी, वेर आर यू? आईस आणायला इतका वेळ? कम फास्ट. नताशा ओरडली आणि तो भानावर आला. हातात आईस बॉक्स होता. येस, आणतोय. एक वार टाकीकडे बघून तो मागे वळला व किचनच्या बाहेर गेला. अरे, लाईट तरी बंद करून ये.
ओ येस येस. टोनीने किचनमधली लाईट बंद केली व नताशाकडे गेला. अविनाश पटकन बाहेर आला, टाकीवर झाकण ठेवले व परत दाराजवळ आला. त्याचं काम आता झालं होतं. उगाच इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. त्याच्या हातात आलेला खजिना पाहून तो बेहद खुश झाला. आता याची चावी आरवकडून घ्यायची की नताशाकडून हे तो ठरवणार होता. एकदा त्याने त्या दोघांकडे पाहिलं. नताशा उठली तसा टोनीही उठला. इडियट, फक्त दारू प्यायला आला आहेस का? तिने रागावून म्हटले. तिला काय म्हणायचे ते टोनीने लगेच ओळखले. ज्याने मन, तुझ्याचसाठी थांबलोय, टोनी तिला जवळ ओढत म्हणाला. तशी ती हसली. मग दोघांनी एकमेकाच्या कमरेला विळखा घातला व बेडरूमच्या दिशेने चालू लागले. अविनाशने खूप जलस नजरेने त्यांना पाहिलं व परत जायला वळला. या जोरावर मी नताशाला कसं नाचवेन ते ती बघेलच. मनात बडबडत त्याने किचनची खिडकी गाठली व जसा आला तसा बाहेर पडला. मी आत येऊ का? दारातून आवाज आला तसं सायली व आरवने दाराकडे पाहिलं. त्या व्यक्तीला पाहून आरव लगेच उठला. या शेठ रतनलाल, तो म्हणाला. सायली ही उभी राहिली. शेठ रतनलालच्या मागे अजून 2 माणसे होती व त्यांच्या हातात 2 जाडजूड सुटकेस होत्या. शेठ रतनलाल सोफ्यावर बसले. त्यांची माणसेही बसली. मी ओळख करून देतो. ही सायली. अच्छा अच्छा, समजले. वहिनी साहेब, नमस्कार. शेठ रतनलाल आरवला पुढचं बोलू न देता पटकन बोलला आणि सायली गोरीमोरी झाली. बरं, तुम्ही मी सांगितले तसे दागिने आणलेत ना? आरवने विचारले. आरव साहेब, एक नंबर दागिना आणलाय. बघाल तर खुश व्हाल. आत्ता दाखवतो, असं म्हणून त्याने त्याच्या माणसांना खूण केली. त्या दोघांनी सुटकेस उघडायला घेतल्या. शंभू काका नोकरांसोबत त्यांना ज्यूस घेऊन आले. शंभू काका, तुम्हीही थांबा, आरव म्हणाला. सगळ्यांनी बसून घेतले. रतनलालच्या माणसांनी आणलेले लाल निळ्या रंगाचे मखमलचे कापड टेबलावर अंथरले व त्यावर येऊ लागला एक एक सुंदर कलाकुसर केलेला सुबक अस्सल दागिना. हार, बांगड्या, कानातले लहान मोठे, नथ, अंगठ्या आणि स्त्रीचा मानाचा दागिना, मंगळसूत्र, सगळं व्यवस्थित मांडून झाले. सायली तर मंत्रमुग्ध होऊन त्या झळाळणाऱ्या पिवळ्या धातूकडे पाहत राहिली. सायली, तुझी पसंत महत्त्वाची. तुला जे हवे असतील ते घे, आरव म्हणाला. सायलीने त्याच्याकडे पाहिले व मग शंभू काकांकडे पाहिलं. सायली बेटा, हे सगळं तुझं आहे. याची हकदार आहेस तू. विनासंकोच दागिने निवड आणि तुझी पसंत चांगलीच असेल, शंभू काका हसून बोलले. सायलीने पुन्हा एकदा त्या दागिन्यांकडे पाहिलं. डोळ्यात त्याची सोनेरी आभा चमकत होती. आरव खूप श्रीमंत आहे. त्याने आपल्याला केवढी मोठी मोकळीक दिले, मान दिलाय. तिने मनात आणलं तर ती कितीही दागिने घेऊ शकत होती. आरव काहीच म्हणाला नसता. पण सायली प्रामाणिक आणि चांगल्या विचारांची होती. आरव आपला नवरा होणार असला तरी सध्या जेवढं हवं तेवढंच घ्यायचं. कोणाला लुबाडणं तिच्या रक्तातच नव्हते. तिने पुढे येऊन एक जोडी सुंदर झुमके निवडले. 2 हातात 2-2 अशा 4 बांगड्या निवडल्या. एक सुंदर नथ पसंत केली. टेम्पल डिझाईन असलेला हार निवडला आणि ती थांबली. सायलीने मंगळसूत्र घेतले नव्हते. ती का थांबली हे न समजून आरव तिच्याकडे पाहू लागला. तिला मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले नाही का? त्याच्या मनात विचार आला. सायलीने खूप प्रेमाने आरवकडे पाहिलं. डोळ्यात लाली होती. मंगळसूत्र तुम्ही पसंत करावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला जे आवडेल ते मी आनंदाने घेईन. निवडाल का? सायलीने त्याला विचारले. वाह सायली बेटा, खरंच खूप गुणी आणि समजूतदार आहेस तू. तुझ्यासारखा विचार करणाऱ्या मुली मिळणे कठीणच, शंभू काका भारावून बोलले. सायलीच्या या बोलण्याने आरवही खुश झाला.
त्यांनी त्यातलं अतिशय सुंदर असलेलं मंगळसूत्र पसंत केलं आणि अजून एक छोटंही घेतलं जे सायली रोज वापरू शकत होती. सायलीला बोटातल्या 2-3 रिंग्स घेतल्या. रतनलालने जेंट्स बोटातल्या रिंग्स बाहेर काढल्या. सायलीने सिंगल हिरा असलेली सुंदर अंगठी आरवसाठी पसंत केली व आरवनेही तिच्यासाठी सिंगल हिरा असलेली नाजूक अंगठी घेतली. साऱ्या दागिन्यांचं बिल बनवून झालं. घेतलेला प्रत्येक दागिना त्या त्या बॉक्समध्ये पॅक केला. सगळे पॅक केलेले दागिन्यांचे बॉक्स मोजून शेठ रतनलालने ते आरवच्या हवाले केले. आरवने बिलाचा चेक लगेच लिहून दिला. अतिशय आनंदाने त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला व निघून गेले. सायलीने आरवला खूण केली. त्याने ती लगेच ओळखली व दोघांनी एकत्र वाकून शंभू काकांना नमस्कार केला. अरे अरे मुलांनो, माझ्या कशाला पाया पडता? कायम सुखी आनंदी राहा. बोलताना त्यांचा गळा भरून आला. शंभू काका, नाही कसं? माझे तर वडीलच तुम्ही आहात. मुलीने वडिलांच्या पायात पडलंच पाहिजे. सायली हसून म्हणाली. तिघेही असले. त्यांना शुभरात्री बोलून शंभू काका त्यांच्या खोलीत झोपायला गेले. हॉलमध्ये आरव आणि सायली होते. आरवने पुढे होऊन सायलीचे हात हातात घेतले. तिचे डोळे पाण्याने भरले. आता तुझ्या डोळ्यात पाणी का? हे आनंदाचे अश्रू आहेत, तिने म्हटले. पण मला हे अश्रूही नकोत. तुझ्या चेहऱ्यावर फक्त आनंद पाहायचा आहे. आरव तिच्या डोळ्यात आर पार बघत म्हणाला. आणि पुढे काय झालं ते झटक्यात घडलं. आवेगाने पुढे होऊन सायलीने आरवला घट्ट मिठी मारली. त्याच्या छातीवर ओठ टेकवले. आरवने त्याचे मजबूत हात तिच्या भोवती गुंफले. मला कधीच तुमच्यापासून दूर करू नका. राग आला तर ओरडा, संशय आला तर विचारा, बोलावंसं वाटलं तर मन मोकळं करा. प्रॉमिस करा, आपल्या नात्यात कुठलाही आडपडदा नसेल. आपलं नातं स्फटिकाप्रमाणे असेल, आरपार स्वच्छ निखळ. सायली मान वर करून त्याच्याकडे बघत थरथर त्या ओठांनी बोलली. दिलं प्रॉमिस, आणि हे कधीच तुटणार नाही. आरव मंद स्मित करत म्हणाला. पण पुढे काय बोलण्यासाठी सॅलीचे ओठ मोकळे कुठे होते? ते तर आरवच्या ओठात मिसळून गेले होते. त्यांच्या नव्या आयुष्याचा शुभारंभ होत होता. अविनाश बंगल्याच्या कॉलनीमधून बाहेर आला व रिक्षाने तो राहत असलेल्या फ्लॅटवर आला. नताशा पुढे आरवचं पारडं आता जड वाटत होते. आरव करोडोंचा मालक होता. नताशाने स्वतः गद्दारी करून मिळवलेला पैसा असेल तो कितीसा मिळेल याची गॅरंटी नव्हती. त्याच्या हातातल्या मोबाईलमधल्या व्हिडिओकडे त्यांनी पाहिलं आणि जोरात हसला. आरव साहेब, सायलीला मारायची सुपारी माझ्याकडे आहे, पण तिला मारावं की नाही हे अजून ठरत नाहीये. तुम्ही जो आनंदाचा सोहळा करणार आहात त्यात विरजण घालायला तर हवंच. थोडी मजा मी पण बघेन की. अविनाश एकटा बडबडत होता. टोनी आणि नताशा आल्यावर अविनाशचा खेळ सुरू होईल. हा 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 हा. अविनाश वेड्यासारखा हसत राहिला. क्रमश कथेचे हक्क लेखीकडे पूर्णतः सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. धन्यवाद.